नमस्कार, मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष संतोष यादव सुरडकर। मी माझ्यासोबत आहे पिंपळगाव बसवईचे अध्यक्ष तुक्षे आहोत। ओझर पिंपळगाव हायवेवर नॅशनल NH3 या हायवेवर आता आम्ही उभे आहोत। जस्ट जी पोलीस चौकी आहे ओझरपासून पुढे निघाल्यानंतर पिंपळगावकडे जाताना त्याच्या जवळ आता हायवेवर उभं आहे आणि आपण किमान या हायवेपासून 30 फुटावर विहीर आहे आणि त्या शेतकऱ्याचे मी आभार व्यक्त करतो की रस्त्यावर विहीर आणि त्या विहिरीला संरक्षण अपघात घडून येऊ नये। एखाद्या गाडीचा अपघात झाला तर संरक्षण दिलं ती गाडी आडेल आणि ती विहीरमध्ये जाणार नाही। त्या शेतकऱ्याने रस्त्याच्या साईडने अशी संरक्षण भिंत करून घेतली आहे। धन्यवाद अशा शेतकऱ्यांचे की खरंच आपण जे म्हणतो ना, का शेतकरी राजा असतो आणि राजा प्रजेची काळजी घेतो। तर बघा, हा शेतकरी आहे, त्याच्या मनामध्ये कुठेतरी जनतेविषयी प्रेम निर्माण झालं आणि त्यांनी ही संरक्षण भिंत केली, तयार उभी केली आहे, स्वखर्चाने केलेली आहे। तर माझं महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याला असं सांगणं आहे की जर तुमची विहीर रस्त्याच्या कडेला असेल तर संरक्षण भिंती बांधून घ्या, जेणेकरून होणारे अपघात टाळता येईल। जेणेकरून की सोलापूर येथील मसवड येथे जो अपघात झाला, ज्या अपघातामध्ये 8 ते 10 लोक मृत्यू पडले, केवळ त्या भिंतीला संरक्षण भिंत, त्या विहिरीला संरक्षण भिंत नसल्यामुळे। तर माझी नम्र विनंती आहे प्रत्येक शेतकऱ्याला, माझ्या राजाला विनंती आहे की आपण जर आपली विहीर रस्त्याच्या कडेला असेल तर अशी संरक्षण भिंत बनवून घ्या, जेणेकरून आपण एखाद्याचा जीव वाचवू शकलो। यापेक्षा मोठी जगामध्ये कुठलीही गोष्ट नाही आहे। आपण काय सांगा? धन्यवाद। नमस्कार, मी फारुख शेख, शहर अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी पिंपळगाव बसवंत नगर परिषद प्रभाग क्रमांक 10 मधील 48 जनतेच्या मनातील नगरसेवक। सर्व जनतेला एवढंच सांगू इच्छितो मी का जे शेतकरी ज्यांची कडेलगत अशी विहीर असेल तर त्यांनी कृपया करून सर्वसामान्य जनतेचा असा विचार केला पाहिजे का आपण पण कोणत्या व्यक्तीचा आपण जीव वाचवू शकतो। तर त्याच हिशोबाने त्यांनी शेतकऱ्यांचे मी खूप आभार मानतो का त्यांनी अशी संरक्षण भिंत बांधली, तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। एकदम रस्त्याच्या कडेला 30 फूट अंतरावर ही विहीर आहे आणि तिला केलेलं हे संरक्षण भिंत आहे। आपण बघू शकता सौ बाजूने आणि विहिरीपासून डिस्टन्स पण पाहा ना, एकदम हा समोर रस्ता बघा, मी बोर्ड दाखवतो, हा रस्ता आणि ही विहीर आणि तिला केलेली ही संरक्षण भिंत। अतिशय सुंदर काम। प्रत्येक शेतकरी राजाने ही गोष्ट मनात घेऊन जर काम केलं तर निश्चितच असं पण शेतकरी हा देशाचा राजाच आहे। धन्यवाद। एकच लक्ष जनतेचे प्रश्न।